सर्वोच्च नेत्याचा पराभव झाला तरी इराण, अमेरिका आणि इस्रायल पुढे शरण आला नाही. शक्तिशाली अशी अमेरिका आणि सोबत इस्रायलच्या बलाढ्य अशा ताकदीला इराण नेमका कसा पुरून उरतोय? इराणकडे असलेली ताकद आणि लष्करी शक्ती मागे असलेला मोठा हात, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका हा संघर्ष जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर घेऊन आलाय असं बोललं जातंय. दशकानुदशक जुना असलेला हा संघर्ष गेल्या काही दिवसांमध्ये इतका पेटला की जगभरात त्याचे पडसाद उमटतायत. अमेरिका आणि इस्रायलनं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनं सुद्धा त्याचं जोरदार प्रत्युत्तर दिलं. मिडल ईस्टमध्ये इराणने क्षेपणास्त्र आणि इतर मानवरहित विमानांचे हल्ले केले. यामुळे इराणकडे असलेला शस्त्रसाठा पुन्हा एकदा चर्चेत आला. आता इराणकडे नेमका शस्त्रसाठा आहे तरी किती, तो येतो कुठून, यावर सुद्धा एक नजर टाकू. इराणच्या ताकदीत भर पाडणारे अनेक मोठे देश आहेत. या देशांवर बोलण्याआधी एकट्या इराणच्या ताकदीवर बोलणं महत्त्वाचं आहे. गेल्या 2 दशकात इराणने स्वदेशी शस्त्र निर्मितीत मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक क्षेपणास्त्र इराण स्वदेशी तयार करतो. फतेह 110 हे त्याचं प्रमुख उदाहरण. हे क्षेपणास्त्र इराणच्या शस्त्रसाठ्यातील महत्त्वाचं क्षेपणास्त्र समजलं जातं. याशिवाय राद 500 हे आणखी एक प्रगत क्षेपणास्त्र इराणकडे आहे. फतेह या क्षेपणास्त्राचं विकसित रूप मानलं जातं. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 500 किलोमीटर पर्यंत आहे. मानवरहित विमानांची मोठ्या प्रमाणात स्वदेशी निर्मिती इराण करतं. यामध्ये इराण जगातील प्रमुख उत्पादकांपैकी एक बनला आहे. आता ही होती इराणची स्वदेशी ताकद. आता इराणला असलेला इतर देशांचा हातभार किती आहे त्यावर सुद्धा बोलूयात. मॉडर्न आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीसाठी इराण अजूनही इतर देशांवर अवलंबून आहे. यात रशिया आणि चीन हे इराणचे महत्त्वाचे भागीदार. उत्तर कोरिया आणि बेलारूस कडूनही इराणला क्षेपणास्त्र आणि इतर साधनसामुग्री पुरवली जाते. आता रशियाबद्दल बोलूयात. रशिया हा इराणचा सर्वात महत्त्वाचा लष्करी भागीदार. अलीकडच्या काळात इराणला रशियाकडून मोठी लष्करी मदत मिळाली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका आकडेवारीनुसार 2020 ते 2024 या काळात इराणने आयात केलेल्या शस्त्रसामुग्रीचा जवळपास सगळाच साठा हा रशियाकडून आला होता. यामध्ये हवाई संरक्षण प्रणाली, मिसाईल रिलेटेड टेक्नॉलॉजी, संवेदक उपकरणं, त्याचबरोबर लष्करी विमानांची मदत सुद्धा रशियाने इराणला केली आहे. इराणला मदत करणारा दुसरा बलाढ्य देश म्हणजे चीन. चीनकडून इराणला मोठा शस्त्र पुरवठा येत नसला तरी सुद्धा मिसाईल बनवण्यासाठी लागणारं साहित्य, विद्युत घटक आणि तंत्रज्ञान पुरवण्यात चीनचा मोठा वाटा आहे. इराणच्या संरक्षण क्षेत्रासाठी चीन हा महत्त्वाचा भागीदार आहे. इराणची पुढची ताकद असलेला देश म्हणजे उत्तर कोरिया. क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईलची क्षमता इराणकडे आता जेवढी आहे त्यासाठी इराणला सुरुवातीला उत्तर कोरियानं मोठी मदत केली होती. 20व्या शतकापासूनच उत्तर कोरिया ही मदत इराणला करतंय. 1987 पासून इराणने उत्तर कोरियाकडून स्कड बी या प्रकारची क्षेपणास्त्र खरेदी केली होती. उत्तर कोरियाच्याच मदतीमुळे त्यानंतर इराणनं आपली क्षेपणास्त्र क्षमता वाढवली, ती विकसित केली. उत्तर कोरियाच्याच मदतीने इराणनं आपला व्यापक असा स्वदेशी कार्यक्रम उभा केलाय. आता बेलारूसबद्दल बोलायचं झालं तर या देशाने सुद्धा इराणला 2024 मध्ये अनेक उपकरणांचा भरमसाठ असा पुरवठा केल्याचं बोललं जातं. इराण आणि इस्रायलच्या लष्करी शक्तीची तुलना जर केली तर इराण हा जागतिक लष्करी ताकदीमध्ये 16व्या क्रमांकावर येतो, तर इस्रायल हा 15व्या क्रमांकावर आहे. इराणकडे 6,10,000 इतकं सैन्य दल आहे, तर इस्रायलकडे 1,69,500 इतकं सैन्य दल आहे. आता पुढे हवाई दल आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर इस्रायलकडे रडारला चकवा देणारी अमेरिकन बनावटीची F-35 अदीर ही विमानं आहेत, तर इराणची खरी ताकद आधुनिक युद्धतंत्र बदलणाऱ्या शहीद या ड्रोनमध्ये आहे. क्षेपणास्त्र आणि संरक्षण कवच याबद्दल बोलायचं झालं तर इराणकडे मध्य पूर्वेतील सर्वात मोठा मध्यम पल्ल्याचा क्षेपणास्त्रांचा साठा आहे, तर इस्रायलकडे आर्यन ड्रोम आणि एरो 3 ही संरक्षण प्रणाली आहे. आता अण्वस्त्रांच्या ताकदीबद्दल बोलायचं झालं तर इस्रायलने अधिकृतपणे कधीही याबद्दल कबुली दिलेली नसली तरी सुद्धा त्यांच्याकडे साधारणपणे 90 अणुबॉम्ब असल्याचं मानलं जातं. या संदर्भात कुठलीही अधिकृत अशी पुष्टी नाहीये. इराणचा विचार केला तर अणुकार्यक्रम इराणमध्ये प्रगत आहे, इराणकडे सुद्धा अणुबॉम्ब आहे असा दावा सतत केला जातो. याबद्दल सुद्धा अधिकृत अशी कुठलीही माहिती नाहीये. पण याच कारणामुळे अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे, कारण अणुबॉम्ब इराण बनवत असल्यामुळे तो अधिक शक्तिशाली होईल आणि त्याच्यामुळे त्याला अणुबॉम्ब
न बनवू देणं हा अमेरिकेचा मुख्य हेतू असल्याचं बोललं जातं. एकूणच इराणकडे सुद्धा मोठी अशी ताकद आहे आणि अनेक महत्त्वाचे आणि बलाढ्य असे देश रशिया, चीन हे देश सुद्धा लष्करी मदत इराणला करतात आणि त्याच्यामुळेच इराण अमेरिका आणि इस्रायलच्या ताकदीला भिडतो. तुम्हाला इराणकडे असलेल्या ताकदीबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.